महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। व्यावसायिक खूप वर्षापासून असं बचत गटाची स्थापना करून आपल्या शहरातील सर्व मंडप व्यावसायिकांना निधी कसा त्यांना भांडवल कसं उपलब्ध करून देता येईल याचा आम्ही विचार करून पतसंस्था वगैरे स्थापनेचा मानस आहे। आता बचत गटाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 4 लाख रुपयापर्यंत आम्ही या ठिकाणी निधी जमा करून या एका वर्षामध्ये आपण बऱ्याच लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय। आणि यानंतर बी आता वाढलेल्या सभासदांना गेल्या वर्षी आमच्याकडे 165 सभासद होते, यावर्षी जवळजवळ 60 ते 70 सभासद वाढलेले आहेत। या माध्यमातून शहराचं नेटवर्क मोठं करून आम्ही ह्या सर्व मंडप व्यावसायिकाला सोबत घेऊन अगदी चांगल्या प्रकारे यांच्या धंद्यामध्ये सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय। त्या माध्यमातून सणासुदीला परवानगीची तुम्हाला अडचण येत नाही, पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते। विषय तो महत्त्वाचा विषय तुम्ही बोलला या ठिकाणी। गेल्या वर्षी आम्हाला असंच वाहतूक करताना आमचे पाईप 15-20 फुटाचे पाईप राहतात, गाडीतून नेताना बऱ्याच ठिकाणी आमच्या मंडप व्यवसायवाल्यांची अडवणूक होती। त्यावेळेस आम्ही आयुक्तालयाला जाऊन आयुक्तांना भेटून त्या बाबतीत संदर्भामध्ये निवेदन देऊन त्यांच्याकडून असं आम्ही घेतलो की बाबा मंडपवाल्यांना थोडी सवलत द्या। मामाही आम्ही बोलून चर्चा करून या ठिकाणी ते आपल्याला चांगल्यापर्यंत आश्वासन दिले की आपण त्याच्या बाबतीत असेल तर आम्हाला फोन करा, त्या पद्धतीने आम्हाला तुम्हाला सवलत देऊ आणि पुढे चालून जर काही आम्हाला नियमामध्ये बदल करता येईल तो बदल करू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। त्यानंतर हे नवीन आर्टिफिशियल जे डेकोरेशनचं जे विषय आलेला आहे, मागं बंदी घातली होती, त्या माध्यमातून सुद्धा आम्ही कलेक्टरला आयुक्ताला त्यांना निवेदन देऊन आम्ही मंत्र्यापर्यंत त्याचा आपण पाठपुरावा केला। त्यांनी सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये विचार करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। दुसरी गोष्ट, आमच्या मंडप व्यावसायिकाला असं राजकीय आश्रय नाही, त्याच्यामुळं मामाजी यांच्या माध्यमातून आपल्या लांडगे साहेबांनी आज विधानसभेमध्ये आपल्या ह्या मंडप व्यवसायाचा कैवार घेऊन आपल्या मंडपाविषयी विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं आहे। त्यांचे खूप खूप आभार आहेत त्या माध्यमातून। आणि शहरातील सर्व मंडपाला विनंती आहे की त्यांनी एकत्र येऊन आपण जर हा व्यवसाया संदर्भामध्ये चांगलं जर नियोजन केलं तर आपल्याला कुठं अडथळे येणार नाहीत। आपल्याला मोठ्या मंडप व्यावसायिकांचे किंवा मोठ्या दिग्गज लोकांचं आपला सहकार्य आहे, त्याच्यामध्ये आपण उभा राहू शकतो। आणि ह्या माध्यमातून जर भांडवल जमा झालं किंवा कुणापुढं हात पसरायचे, बँकांना सुद्धा आम्हाला तारण दिल्याशिवाय बँका लोन देत नाही, तर आम्हाला मॉर्गेज मागतात। आणि काही नवीन मंडप चालू करणाऱ्या लोकांकडे मॉर्गेज द्यायला काही नाही, परंतु धंदे करायचे कसे, तर त्या माध्यमातून बँकांना सुद्धा विनंती। आम्ही या ठिकाणी आज बँकेचे व्यवस्थापक आणि CA म्हणजे ह्याच्या क्षेत्रामध्ये अडचणी येण्यासारखे त्या लोकांना मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही त्यांना बोलवले आहे। त्यांच्या माध्यमातून आपल्याला जर काही सूचना मिळाल्या तर आपण जरूर ह्या मंडप व्यावसायिकासाठी त्याचा फायदा होईल, एवढंच मी त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं आहे। परंतु काय होतं माहिती आहे का, एकदमच तुम्ही DJ बंद करा म्हणजे आमची ज्या लोकांनी एवढं भांडवल गुंतवून हा व्यवसाय सुरू केला आहे त्यांचं किती नुकसान आहे, त्यांचं मुलाबाळाचं किंवा त्या प्रपंच त्याच्यावर चालतो। हे DJ बंद करून चालणार नाही, त्यांना तुम्ही लिमिट घाला, त्यांना एक नियम घालून द्या, त्या नियमाप्रमाणे आम्ही हे सगळा व्यवसाय करू, कुणाला त्रास होणार नाही।
याची आम्ही काळजी घेऊ, परंतु डीजे बंद करणं हे योग्य नाही. शासनाने याचा विचार करावा. ओके, धन्यवाद. अखिल मंडप बहुउद्देशीय सेवा संस्था छत्रपती संभाजीनगर आपण 2025मध्ये या संस्थेची स्थापना केली. या संस्था स्थापनेचा उद्देश असा होता की बाबा लहान सहान जे व्यावसायिक आहेत त्यांना भांडवलाची अडचण येते, त्यांना व्यवसायाची माहिती नसती, गिरायकाच्या बाबतीत बोलणं, त्यांच्याशी कशा पद्धतीने डील करणं, ह्या गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आपले वरिष्ठ जे मंडप व्यवसायामधले जे आमचे मार्गदर्शक आहेत, जाधव मामाजी, तसेच श्रीरामवार साहेब आणि या व्यवसायामध्ये जुन्या मंडळीचं मार्गदर्शन घेऊन आपल्या ह्या नवीन छोट्या